आता एक धक्कादायक बातमी आहे मराठवाड्यातून। सरकारी रुग्णालयातला बनावट औषधांचा पुरवठा आता थांबायचं नाव घेत नाहीये, कारण धाराशिव छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी हॉस्पिटलला अजूनही बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अन्न औषध विभागाच्या तपासणीमध्ये ही औषधं निघालेली आहेत। धाराशिव सिव्हिलला एक मॉक्समॅट 250 हे औषध हे बनावट असल्याचं हे पाठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। बनावट औषधांचा सिलसिला काही थांबायचं नाव घेत नाही। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या सरकारी रुग्णालयाला विशाल एंटरप्राइजेस आणि जया एंटरप्राइजेस या दोन पुरवठादारांनी पुरवलेली अँटीबायोटिकची 2 औषधी पुन्हा तपासणी अंती बनावट निघाली आहे। आपल्यासोबत अन्न औषध विभागाचे बजाज सर आहेत। मला सांगा, काय कुठली ही औषधं आहेत आणि ती कशी या ठिकाणी बनावट निघाली आहे? धाराशिवला जे आपण मॉक्समॅटचा नमुना घेतला होता, तर तो नमुना ऑक्टोबरमध्ये म्हणजे घेतलेला आहे आणि त्याचा अहवाल आम्हाला डिसेंबरमध्ये आत्ता प्राप्त झालेला आहे। तर सदरी औषधामध्ये जे आहे ते अमॉक्सिसिलिन हे जे घटक द्रव्य आहे ते घटक द्रव्यच नसल्याचं उघडकीस आलेलं आहे। आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून जो क्युरेक्झिम 200 या औषधाचा नमुना घेतलेला होता, तर त्याच्यामध्ये सेफिक्झिम हे घटक द्रव्यच नसल्याचं आढळून आलेलं आहे। ही सगळी बनावट औषधी आहेत? हां, ते घटक द्रव्य नाही आहे म्हणजे ते बनावटच आहे। बरं, काय परिणाम होतो हे द्रव्य नसल्यानंतर? त्या औषधीचा काय उपयोग होतो? नाही, त्याच्यामध्ये जे घटक द्रव्यच नसल्यानं तर त्याचा जो म्हणजे रुग्णावर उपचारासाठी जो उपयोग व्हायला पाहिजे तो होत नाही। बरं, आता आपला विभाग काय कारवाई करणार आहे? कारण ऑलरेडी यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत, पुन्हा या प्रकरणी गुन्हे दाखल होतील? नाही, कारण प्रत्येक औषधी नमुन्यासाठी आपण स्वतंत्रपणे आपण गुन्हे दाखल करतो। त्याच्यामुळे परत अजून धाराशिवला आणि संभाजीनगरला गुन्हा दाखल होईल। बरं, दुसरं की आयुर्वेदिक औषध देखील बनावट निघालंय असं समोर आलंय तपासांती, ते नेमकं काय प्रकार आहे? कारण बीड येथे आपण आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या व्यक्तीला पकडलेलं होतं, तर त्या ठिकाणी आपण जवळपास 7 लाखात माल जप्त केलेला होता। सदर विक्रेत्याविरुद्ध आपण जालन्याला परवा FIR दाखल केलेला आहे। पुन्हा एकदा 2 औषधी बनावट निघालेले आहेत आणि तेच पुरवठा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।